आज आपण बनवणार आहोत पौष्टिक नाचणीचा उपमा. भरपूर कॅल्शियम आणि भरपूर आयर्न असलेला ही नाचणी खूप पौष्टिक आणि हेल्दी असते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी साहित्य काही काही लागते. नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे, त्यामध्ये घालणार आहोत आपण काजू, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर आता आपण तर गॅस चालू करून घेऊया. कढई तापलेली आहे. आता रवा टाकून घेऊया आणि भाजून घेणार आहोत चांगला. तर त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत नाचणीचं पीठ. नाचणीचं पीठ मी पहिलंच भाजून घेतलं होतं थोडंसं. आता परत आपण थोडं हलकंसं भाजून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने एकसारखं हलवायचं आहे. बिलकुल जास्त जळून द्यायचं नाही, लाल होस्तवर छान भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजलेला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण 1 स्पून चमचा तूप टाकणार आहोत. तुपामध्ये आपण मोहरी, जिरं, कढीपत्ता, काजू, हिरवी मिरची जे साहित्य घेतलं होतं ते टाकून घेऊया आणि काजू छान असे लालसर होऊन द्यायचे आहेत. त्यामध्येच घालणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा, जे पीठ भाजून घेतलं होतं ना ते टाकून घेऊया आणि ते आता पहिलंही आपण भाजून घेतल्यामुळे आपण हलकंसं भाजून घेणार आहोत परत. आणि त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर गरम पाणीही करून घेतलेलं आहे. गरम पाणी आपण टाकून घेऊया आणि आता हे पीठ आहे ना एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं, कारण याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे. आता बघा पाणी टाकून घेतलेलं आहे. आता बघा अशा पद्धतीने ना बघा आपल्याला पाण्याचा वापर किती करायचा. आता 1 वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलं तर 1.5 वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे. बघा, कारण नाचणीला जास्त पाणी लागत नाही आणि त्याच्यामध्ये रवा होता त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर. 2 वाटी घेतलं तरी चालते. एकदम एखाद्याला खूप पातळ खायचं असेल तर जास्त पाण्याचा वापर केला तरी चालतो. बघा, झाकण ठेवून आपण परत वाफ काढून घेऊया. बघा, अशा पद्धतीने आपला उपमा रेडी झालेला आहे. तुम्हाला हा माझ्या नाचणीच्या उपम्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की बघत राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.